पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर आणखी एक वॉटर बॉम्ब। चिनाब नदीवर असलेल्या बागलिहार प्रकल्पाचं पाणी रोखलं। वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। अर्धा तास झाली चर्चा। वायुदलाच्या सिद्धतेचा पंतप्रधानांकडून आढावा। पाकव्याप्त काश्मीरात हमासची एंट्री। जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाशी हातमिळवणी। पहलगाम हल्ला हमासच्या हल्ल्याशी मिळता जुळता। कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाइंड राऊफ असगरच पहलगाम हल्ल्याचाही मास्टरमाइंड असल्याचा संशय। जैशच्या बहावलपूरच्या बालेकिल्ल्यामध्ये कट शिजल्याची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड। एबीपी नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडिओ। पाकिस्तानी लष्करच AK-47 रायफली चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं उघड। YouTube चॅनल बंद करणं म्हणजे बदला आहे का? संजय राऊतांचा मोदींना सवाल। इंदिरा गांधींचा इतिहास बघा असा सल्ला, तर संजय राऊत काँग्रेसमय झाले असा बावनकुळेंचा राऊतांवर पलटवार। अजितदादा शकुनी तर तुम्हाला दुर्योधन म्हणायचं का? संजय राऊतांचा शिरसाटांना सवाल, तर अजित पवार शिस्त लावणारे अर्थमंत्री असल्याचं म्हणत कौतुक। उद्या 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार। मंगळवारपासून कॉलेजमध्ये मिळणार गुणपत्रिका। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। नमस्कार, मी अमोल जोशी। महाराष्ट्र देशामध्ये तुम्हा